रॉयल रिश्ता मॅरेज ब्युरोच्या अहिल्यानगर शाखेचे दिमागदार उद्घाटन. विवाह इच्छुकांसाठी विश्वासार्ह सेवेला प्रारंभ. अहिल्यानगर शहरातील विवाह इच्छुक युवक युवतींना विश्वासार्ह, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रॉयल रिश्ता मॅरेज ब्युरोच्या नवीन शाखेचे दिमागदार उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. जुना आरटीओ ऑफिस रोड, कृष्णा इन्क्लेव्ह कादरी मशिदीजवळ मुकुंदनगर अहिल्यानगर येथे सुरू करण्यात आलेल्या या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याला विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक समद खान, नगरसेवक हाजी शहाबाज सय्यद, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, रॉयल रिश्ता मॅरेज ब्युरोचे संस्थापक कलीम शेख, सामाजिक कार्यकर्ते साहेबान जहागीरदार, फरीन शेख, मोहसिन शेख, फरीन सय्यद, आझाद समाज पार्टी पुणे शहर महिला अध्यक्षा, दलित पॅन्थरचे राज्याध्यक्ष आबासाहेब शिंदे, आझाद समाज पार्टी पुणे सचिव परशुराम कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी बदलत्या काळात योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी विश्वासार्ह आणि पारदर्शक मॅरेज ब्युरोची गरज अधोरेखित केली. समाजातील विविध घटकातील विवाह इच्छुकांना योग्य मार्गदर्शन, माहितीची पडताळणी आणि सुरक्षित वातावरणात स्थरांची जुळवणी करून देणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी रॉयल रिश्ता मॅरेज ब्युरोचे संस्थापक कलीम शेख यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना सांगितले की संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी, समुपदेशन, माहितीची गोपनीयता आणि विश्वासार्ह पद्धतीने स्थरांची जुळवणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार आणि पारदर्शक सेवा देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील, असे त्यांनी नमूद केले. अहिल्यानगर शाखेचे संपूर्ण कामकाज फरीन शेख व मोहसिन शेख हे पाहणार असून विवाह इच्छुकांना तत्पर मार्गदर्शन व आवश्यक सेवा या कार्यालयातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत समाजोपयोगी कार्य अधिक व्यापक स्तरावर सुरू ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला. आज रॉयल वधूवर सूचक केंद्र आमचे कलीमभाई असतील, मोहसिनभाई असतील, फरीन मॅडम असतील यांच्या माध्यमातून कृष्णा इन्क्लूव्ह सोसायटी या ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. वधूवर केंद्र जर खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर आजच्या या धावपळीच्या काळाची गरज आहे. आता आपण बघू शकतो लोकांपाशी वेळ नसतो आणि कमी वेळेमध्ये चांगल्या ठिकाणी एखादं चांगलं स्थळ भेटणं हे आजच्या युगामध्ये खूप कठीण झालेलं आहे. आणि आमचे मित्र कलीमभाई असतील, रॉयल वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून श्रीरामपूर पासून त्यांनी सुरुवात केली. आज नगर शहरापर्यंत त्यांचं मोठं नाव या ठिकाणी झालेलं आहे. आपण बघू शकतो फक्त दोन व्यक्तींचा मिलाप नसतो तर ह्याच्या मागे दोन कुटुंब एकत्र येतात, दोन विचार एकत्र येतात. हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करतात. योग्य आणि पारदर्शक सगळी गोष्ट समोर ठेवून चांगल्या प्रकारचं नाव त्यांचं या शहरामध्ये झालेलं आहे आणि नवीन केंद्र या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणून आज मी सर्व नगरकरांना विनंती करतो की ज्याला कोणाला या वधूवरसाठी आपण काही शोधत असेल, आपण अवश्य खात्रीशीर मी आपल्याला सांगू शकतो की आपण कधीही पण कलीमभाई यांना या ठिकाणी संधी त्या ठिकाणी देण्यात यावी. निश्चितच त्यांच्या माध्यमातून चांगलं स्थळ, चांगले दोन कुटुंब कसे एकत्र करता येणार, खऱ्या अर्थाने हे पुण्याचं काम आहे. आणि त्यांना सुद्धा मी माझ्या वतीने व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीत त्यांना शुभेच्छा देतो. त्यांची उत्तर प्रगती व्हावी एवढीच मी अल्लाहचरणी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहमदनगर. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं फरीन सैयद, आधार तरक्की सेवा संस्था और आज़ाद समाज पार्टी की पुणे शहर महिला अध्यक्ष, आज हम और हमारी टीम आबा साहेब शिंदे, अभिजीत और परशुराम कुंभार सर, आबा साहेब शिंदे जो कि हमारे दलित पैंथर के राज्य अध्यक्ष है,
और अभिजीत उनके अध्यक्ष है, और परशुराम सर जो कि आज़ाद समाज पार्टी के पुणे सचिव है। आज हम फरीन शेख मैडम के जो मैरिज ब्यूरो का जो ओपनिंग है रॉयल रिश्ता, आज हम जो अहिल्या नगर में हम जो आए हैं, हमने ऐसा कभी देखा नहीं है कि भाई कोई लेडीज महिला ने, कोई मुस्लिम महिला ने इतना अच्छा काम करने की कोशिश की और इतना अच्छा काम करने के जरिया बना कि हमारी हर जात, कोई जाति भेद ना रखते हुए, सब जाति एक समान रखते हुए उन्होंने यहाँ पे आज मैरिज ब्यूरो ओपन किया। तो मैं उन्हें बहुत बहुत बधाइयाँ देना चाहती हूँ। और माशाल्लाह फरीन शेख का जो काम है वो पूरे अहिल्या नगर में वो बहुत बेहतरीन तरीके से करते हैं। वो एक इंडिपेंडेंट वुमन है। तो मैं यही बोलना चाहूँगी कि हमारी हर एक मुस्लिम माँ बहन को फरीन शेख को सपोर्ट करना है, उनको आगे बढ़ाना है, उनके मैरिज ब्यूरो को आगे बढ़ाना है। और मेरी दिल से तमन्ना है कि ये मैरिज रॉयल ब्यूरो जो कि आज स्थापित हुआ है, आज यहाँ पे उद्घाटन हुआ है, ये आगे तक के ऐसे ही चलता रहे और इंशाअल्लाह इनकी इन फ्यूचर आगे बहुत बहुत तरक्की हो। आणि आज या ठिकाणी उद्घाटनाच्या निमित्तानं अतिशय आनंद होतो की आपण अनेक आंतरजातीय विवाह बघतो, बऱ्याच ठिकाणी होतात, परंतु आज एक आपण या ठिकाणी बघितलं की सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय एकात्मता जपण्याचं काम ज्यांनी आज या ठिकाणी रॉयल ब्युरो मॅरेज ब्युरो यांनी या ठिकाणी केले की सर्व प्रकारच्या जाती धर्मांच्या विवाह नोंदणी संदर्भात या ठिकाणी त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन झालंय आणि त्यांना मी माझ्या संघटनेच्या वतीनं लाख लाख मोलाच्या शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो। आज बहुत खुशी की बात है हमारे लिए, अहमदनगर अहिल्या नगर में हमारी दूसरी ब्रांच की ओपनिंग हो चुकी है। यहाँ पे कुछ खुसूसी मेहमानों ने मौजूदगी जताकर हमें हौसला अफजाई दी है और एक बात ऐसी भी बताई है कि यहाँ पे जो ज़रूरतमंद बच्चियों के रिश्ते जमेंगे उनके निकाह का इंतज़ाम भी इंशाल्लाह उनकी टीम के तरफ से करा कर दिया जाएगा और इज्तिमाई शादियाँ भी अहमदनगर ज़िले में कुछ दिन में इंशाल्लाह उसका भी ऐलान होने वाला है। उसी तरह से हमारे ब्रांच पे जो कृष्णा इंस्टीट्यूट में न्यू ओपन हुई, वहाँ पे आके भी आप रिश्ते देख सकते हैं और अच्छे से अच्छे रिश्ते हैं। अपने और अपनों के लिए जो भी रिश्ते तलाश कर रहे हैं, सभी तरह के और सभी जगह के, महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर के रिश्ते, कम पढ़े लिखे और पढ़े लिखे सभी तरह के रिश्ते आपको यहाँ देखने मिलेंगे। उसी तरह से हर हफ्ते, ये बात याद रखिए, हर हफ्ते यहाँ पे मुस्लिम रिश्तों का जलसा होने वाला है। जैसे कि यहाँ पे लोग आके अपने बच्चे और बच्चियों के लिए बायोडेटे देख सकते, अपने बायोडेटे यहाँ पे सबमिट कर सकते और बाकी के पूरा हफ्ता हमारा ऑफिस ओपन रहता है। हमारे यहाँ पे कुछ लेडीज यहाँ पे रहेंगे, उनके पास भी आप आते वक्त फोटो बायोडेटा जमा कर सकते हैं और हर इतवार को यहाँ पे रिश्तों का जलसा होने जाना है। आप सबका शुक्रिया, हमें खिदमत का मौका दिया। जज़ाकल्लाह। उद्घाटनानंतर अनेक नागरिकांनी कार्यालयाला भेट देत संस्थेच्या सेवा, नोंदणी प्रक्रिया आणि कार्यपद्धतीची माहिती घेतली। विवाह इच्छुक युवक युवती व त्यांच्या पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा प्रकारच्या विश्वासार्ह विवाह सेवा आजच्या काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले। उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। ब्युरो रिपोर्ट, यूथ मीडिया, अहिल्यानगर।